नमस्कार. माझ्या सर्व भगिनींना माझा मनापासून नमस्कार. आज आपण रक्षाबंधन अर्थात राखी बांधण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता आहे का याविषयी माहिती घेणार आहोत. मी भूषण संजय रत्नाकर गुरुजी आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा श्रावण. लाख लाख शुभेच्छा तुम्हाला. येत आहे बहीण भावाचा पवित्र रक्षाबंधनाचा सण. पूर्वीच्या काळी रक्षाबंधनाचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणे एवढाच अभिप्रेत अजिबात नव्हता. त्या काळी रक्षा होम करून, रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधलं जायचं. अशा पद्धतीने रक्षाबंधन विधी करून तो सण साजरा व्हायचा. त्यामुळं त्या काळी त्यावेळेला भद्राकाळ हा वर्ज्य सांगितलेला होता. सध्याच्या काळात राखी पौर्णिमा अर्थात बहिणीने भावाला हातात राखी बांधणे याकरिता भद्राकाळ वर्ज्य नाही आणि राखी बांधण्यासाठी कोणत्याही विशिष्ट मुहूर्ताची आवश्यकता अजिबात नाही. त्यामुळे भद्राचा विचार न करता येणाऱ्या 19 ऑगस्ट सोमवार रोजी हा सण साजरा करावा. नेहमीप्रमाणे राखी पौर्णिमा साजरी करावी असं माझं मत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी दरवर्षी भद्राकाळ हा असतोच. गेल्या काही वर्षापासून व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब या माध्यमातून अनेक मेसेज, अनेक माहिती, अनेक व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्यामुळे लोकांचा संभ्रम निर्माण होतो. रक्षाबंधन हा वास्तुशांती, गृहप्रवेश, विवाह, लग्न यासारखा मंगल कार्यामध्ये येणारा सण नाही, तर हा सण आहे आणि ते कार्य आहे. शुभ कार्याच्या वेळी भद्राकाळ बघणं अनिवार्य असतं किंवा तो बघितला गेला पाहिजे. पण हा सण आहे, हा सामाजिक बांधिलकी जपणारा सण आहे. त्यामुळं याला कुठलाही भद्राकाळ बघण्याची आवश्यकता नाही. यावर्षी रात्री 9 वाजेपर्यंत भद्राकाळ आहे. त्यामुळे रात्री 9 वाजेपर्यंत राखी बांधण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नाही. ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या वेळेनुसार, आपल्या सवडीनुसार दिवसभरामध्ये कधीही राखी बांधावी. भद्राकाळ असला तरी त्याचा कुठलाही दोष नाही. ज्यांना या दिवशी शक्य होणार नाही त्यांनी येणाऱ्या ऋषीपंचमी या दिवसापर्यंत कुठल्याही दिवशी, कुठल्याही वेळी रक्षाबंधन साजरं करावं. धन्यवाद. माहिती आपल्याला आवडल्यास शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.